नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 6 मुघलांशी संघर्ष या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागातील अभ्यास घटक आहेत राज्याभिषेक, दक्षिणेची मोहीम। या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। पहा, तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे हे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे। छत्रपती शिवाजी महाराज। सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे राज्याभिषेक। सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते। स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले। यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला तर सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते। स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी, स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले। यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला। राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले। सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली। ते आता शककर्ते झाले। राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली। या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली। तिथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला। राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला। यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात। परत एकदा पहा, राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले होते आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली। ते आता शककर्ते झाले आणि राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली। या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली। तिथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला। राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला। यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात। यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात। मध्ययुगीन भारताचा इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय। ही एक क्रांतिकारी घटना होय। या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। पहा, तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे श्री शिव राज्याभिषेक सोहळा। श्री शिव राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674। 6 जून 1674 रायगडावर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करून घेतला। राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले।
एक मोठा भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. 4,500 राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर 4,500 राजे जमले. गागाभट्टांनी पवित्र सप्त नद्यांचे पाणी आणले. राजे ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातेचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कमरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजीराजे छत्रपती झाले. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजीराजे छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजीराजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोकघोषित छत्रपती बनले. स्वयंघोषित नव्हे तर लोकघोषित छत्रपती बनले. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजीराजे छत्रपती झाले. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजीराजे छत्रपती झाले. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे किल्ले रायगड. किल्ले रायगड. किल्ले हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. किल्ले हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. रायगड किल्ल्याने पाहिला भव्य दिव्य श्री शिवराज्याभिषेक सोहळा. रायगड किल्ल्याने पाहिला भव्य दिव्य असा श्री शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674. यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. पहा, लक्षात ठेवा, राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत. उदाहरणार्थ किताब म्हणजे पदवी, फरमान, राजपत्र, जामीन, प्रतिभूती, हाली, सांप्रत, माजी, पूर्व, फिलहाल म्हणजे तत्काळ, वाहवा, उत्तम, बखूब, प्रज्ञा, बेवकूफ, मूढ, दस्तपोशी, हस्तस्पर्श, मुलाखत, दर्शन, कदमपोशी, पादस्पर्श, झूट, मिथ्या, कौलनामा, अभय, फतेह, विजय, फिर्याद, अन्यायवार्ता, शिलेदार, स्वतुरगी. माहीत आहे का तुम्हाला युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षांचे होते. त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट केले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारवली. पहा, माहीत आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले. सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे दक्षिणेची मोहीम. दक्षिणेची मोहीम.
राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशहाचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही आणि जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. पहा, त्याचं हे चित्र आहे. सरस्वती महाल ग्रंथालय, सरस्वती महाल ग्रंथालय. तंजावरच्या राजांनी, व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली आणि तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षितेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तिथून स्वराज्याचा कारभार चालवला. पहा, दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले आणि मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षितेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला आणि त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अंत झाला. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. एका महान युगाचा अस्त झाला. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे शिवाजी महाराजांची समाधी रायगड. शिवाजी महाराजांची समाधी रायगड. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.